कुठे गेला हा? ते पण सेल्फी तरी काढते. काय काय पोरी बोला बाबा, काय झालं? काय करते? सेल्फी फोटो काढते. सेल्फी म्हणजे काय? स्वतःचा फोटो काढणे याला सेल्फी म्हणतात. माझा पण फोटो काढणं आहे. तुमचं का? तुमचं वय का बाबा आता फोटो काढायचं? अगं आमच्या काळात आम्ही स्टुडिओला जायचो फोटो काढायला. असं नव्हतं त्या काळी. मग काढशील का माझा एक? अजून मी चांगलं दिसते ना जेवण. तुम्ही कोणाला दाखवणार फोटो? मी तर फोटो याच्यासाठी काढते, मला सोशल मीडियावर टाकायचा असतो ना म्हणून. मीडिया कोणता? मला काय सोशल का मीडिया? सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, माहित नाही तुम्हाला? आपल्याला काही माहित नाही. आपण जुन्या काळातले, आपल्याला काय माहिती तुम्हाला असणार. तशी गरज पण नाही ना. आणि ते पोरी जोरी बोलतात ते का? ते असं असं चाट करून बोलतात. हो हो, तेच तेच. ते चाट म्हणतात ना त्याला. हो हो. ते चाट पाणीपुरी पण मस्त असतं ना चाट. हा, ती वाली नाही. चॅट म्हणजे कोणाशी तरी मेसेजनी बोलणं, म्हणजे त्यांच्याशी आपण आधी कसं पत्र वगैरे करायचो तसंच. मग मी करू का चाट तुझ्याशी? माझ्याशी कसं काय चॅट करणार तुम्ही? तुमचं वय बघा. वय नाही अजून, मी पण तरुण आहे अजून. पाहिलं का मला? अजून वय थोडं वाढलंय माझं, 60-65, जास्त नाही. तुम्ही काय करणार पण फोटो काढून? फोटो काढून मग ते काय असतं ते सोशल मीडिया मला पण काढून देशील अकाउंट? बँकेत जसं मी अकाउंट काढलं तसं अकाउंट काढावं लागतं का? बँकेसारखं अकाउंट नसतं ते. त्याच्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी असतात ना, ते असतं ते फक्त. बाकी काही नसतं. तुमच्या कामाचं नाहीये ते. पण माझ्या पण मैत्रिणी आहेत, पण जरा म्हातारे आहेत. नाही नाही, पण तुमच्या कामाचंच नाही ना ते. मैत्रिणी आहेत ना माझ्या म्हाताऱ्या. नाही नाही. तुझा मित्र आहे का? हो, तो बाहेर गेलाय, येईलच आता. काय माहिती कुठे गेलाय, अजून नाही आला. मला दे ना मग मोबाईल तुझा, बघू दे ना कसा असतो मोबाईल. मोबाईल सारखा मोबाईल असतो. मोबाईल मधून माझ्याकडे होता पूर्वी मोबाईल छोटा. ते फक्त आपण बोलायचं आणि तिकडून बोललेलं घ्यायचं, असं त्यात काही नव्हतं. त्याच्यात टीव्ही पाहता येतो म्हणे, टीव्ही असतो. हो, सगळं असतं याच्यात. स्मार्टफोन म्हणतात आता त्याला. कोणता फोन? स्मार्टफोन. मग तुझ्याकडे म्हणून स्मार्टफोन का? तू स्मार्ट आहे म्हणून? आजकालची मुलं स्मार्ट आहेत ना, म्हणून स्मार्टफोन. म्हणजे आमच्या काळात सगळे म्हणजे घाणच होते का? घाण फोन होता का आमचा? नाही, आता टेक्नॉलॉजी वाढली ना बाबा, म्हणून. कोणती लॉजी? टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान वाढलंय ना आता खूप काही. तुमचं तंत्र तर डोक्याच्या बाहेरच आहे माझ्या. या म्हाताऱ्याला कधीतरी चार्ज द्यायला पाहिजे मोबाईल मध्ये यायला. दे ना मला एखादा सेल्फी काढून असा. अहो बाबा, असं काय करता तुम्ही? काढ ना. थंडी वाजत नाही का तुला? अशी वाटली तू मोकळी? मला तर किती थंडी वाजते. आता तुमचं वय झालंय ना, म्हणून तुम्हाला थंडी वाजते. थंडीनं काही सुधरत नाही. आपल्या इकडे थंडी खूप वाढली आता. हो, थंडी वाढली ना. मी सकाळी सकाळी अर्धा ग्लास गरम पाणी पितो हळद टाकून. तू पिते का? नाही नाही, मी नाही पित. तू पण पिचा, म्हणजे शरीर पण कमी होते. आधी पण आहे तू बारीकच, पण अजून बारीक होशील. नको, मला गरज नाहीये बारीक व्हायची. जितके तितके मेंटेन आहे. हो का? काय मेंटेन म्हणजे काय? मेंटेन म्हणजे पद्धतशीर राहणे. मी पण पद्धतशीर आहे की नाही? हो हो, आहेत ना. पण मी खातो पितो म्हणून जरा स्ट्रॉंग आहे. थोडं जमते. जास्त वय नाही माझं, कमीच आहे. 50 वय माझं. वाटतं का तुला एवढं? नाही नाही. बोलत नाही का? बाबा, तुम्ही दुसरीकडे जा ना आता. मग थोडं बोलत जा ना. बोलले ना आता, कधीचे तर बोलते तुमच्याशी. 1-2 फोटो माझे घेतले असते मोबाईल मध्ये. तुमचे फोटो आता कोणाला देऊ मी? आता तुमचे फोटो आठवण म्हणून ठेव ना एखाद्या मला. माझी आठवण म्हणून. नको नको, माझी आठवण म्हणून ठेव ना. हा अजून नाही येते. हा कुठे गेला? किती वाट बघितली मला. पण फोटो दे ना 2-3. काय फोटो? म्हणजे मला फोटो काढून मला पाठवशील ना. मी पण मोबाईल घे. तुमच्याकडे तर फोनच नाही ना, पण तुम्हाला कुठे पाठवू? मी काय म्हणतो, 500,000 तुला देईल. एक मस्त मोबाईल घेऊन दे मला, म्हणजे आपल्या दोघांचे थोडे फोटो काढता येतील. फोटो आपल्या दोघांचे? अहो, मी तुम्हाला ओळखत पण नाही. म्हणजे जोडीचे फोटो छान येतात ना. कसं काय बोलता बाबा तुम्ही? म्हणजे आपली जोडी किती छान दिसेल शोभून जगाला. अहो बाबा, तुमचं वय काय? तुम्ही बोलता काय? तुम्हाला समजतंय का काही? वय दिसतंय, पण मी अजून तंदुरुस्त आहे. तब्येत माझी चांगली आहे. पहिलं का मी अजून व्यायाम करतो. अहो, मी तुम्हाला ओळखत नाही. मी तुमच्या नाती सारखी आहे. तुम्ही असे काय बोलताय? आजकाल चालतं सगळं. काय चालतं? फिरतात सगळेजण. जाऊयात ना आपण मस्त
गोव्याला फिरायला जाऊ. तुमच्या घरात कोणी नाही का बाबा? मी तुम्हाला बाबा म्हणते, त्या गोष्टीचा तर विचार करा ना. बाबा म्हणजे माझी तुझी आजी वारली कधीच, मी एकटा पडलो पोरी. तुमच्यासारखा माणूस असणार वारणारच ना, ती पण काय करणार बिचारी. म्हणजे आता वारली म्हणून मी तुझ्याशी दोस्त मैत्री करतोय. बाबा जा आता तुम्ही, खूप झालं तुमचं. बोल ना माझ्याशी. बाबा जा, चला जा इथून. अरे थोडस बोल ना, काय होतंय. अरे थेरड्या बाबा, तुला समजत थेरड्या? नाही क्या? जा तेरडे म्हणते मला, दाखव मी तेरडे नाही. जा ना, चल पाहून घे, जा. दाखव, जा जा जा. मूर्ख. कुठून कुठून येतात काय माहिती. किती वेळ आहे अजून याला? काय ग? आलास? हो. कधी कुठे होता तू इतक्या वेळापासून? तो मथुरा कोण होता इथे? तो विचारूच नको, कधीचा पोर करत होता मला. अरे मग तू कशाला ऐकून घेते मग? मला काय वाटलं, चला गृहस्थ आहे, बोलूया त्यांच्याशी. हा. आपल्या माझ्या आजोबांसारखा होता, मग ते विचारत होते काय असतं, कसं असतं, फोटो काढते का, सेल्फी का हा. असतं. आणि त्यांना म्हातारे- सांगितलं पण ते जास्तच गळ्यात पडायला लागले. हा. जास्त येडाच दिसला मला तो. पण तू बरोबर बोलली तिला ना, काय बोलले? तेरडे निघ म्हणून. तुला कसं माहिती? नाही म्हणजे मी ऐकत होतो ना तिथून. मग तिथे ऐकण्यापेक्षा तू यायचं नाही इथे. हा. तिथून नाही. मस्त ऐकत होता. नाही बघू लागलो मी कसं बोलती एखाद्याशी. म्हणजे आता आपलं लग्न होणार आहे, मग या गोष्टी बघायलाच पाहिजे ना, तू किती स्ट्रॉंग आहे असं. मी किती स्ट्रॉंग आहे हा, असं. हा. मग मला काय, तू तिथे होता तर तू यायचं नाही इथे. पण ते म्हातारच होतं ना, तरुण असं तुम्ही लगेच आला असतो ना, एखादा तरुण मुलगा असला ना, मग मला लगेच त्याला त्रास देत होता, मग तू यायचं ना. बघितलं थोडं. पण कुठे ते- गेला होता तू? नाही मी असंच एक मला फोन आला होता ऑफिसचा, बोलत होतो. पण नाही बरं म्हणजे अरे असं ऑफिसचाच फोन होता, दुसऱ्या कोणाचा होता, दुसरी कोणी मैत्री नाहीये असं बोलत होतो मी. मी असं काही विचारलंच नाही ना. नाही पण तिला वाटलं ना ऑफिसच का बोलली ना, म्हणून बोललो मी. बरं ते म्हातारा कसं कुठं ओळखीच होता का तुझ्या? नाही रे, काय माहिती कुठला आता. मी माझी फोटो काढ. तुम्हाला पाहिल्यासारखं वाटत होतं माहिती का? मी कुठेतरी पाय- त्याच्याकडे बघितलं नाही नीट. मी नाही, कसं नाही. बघू त्याच्याकडे? आणि ते म्हातारा बूट वगैरे कसे असे होते का? अरे मी तुला सांगितलं ना, मी बघितलं नाही त्याच्याकडे. थोडं बघायचं असतं ना मी म्हातारा. कसं बघू त्याच्याकडे? म्हणजे ते मला टेस्ट करता येईल ना, कोणत्या पुरुषाची कसं बघती बोलती असं. म्हणजे परीक्षा घेता येईल तेव्हा तू कसं बोलते ते. माझी काय परीक्षा घेणार आहे तू? अरे बघावं लागतं आजकाल लग्न करताना सुद्धा सगळ्या परीक्षा घेतात माहिती का लोक. मुलगी कशी आहे, कशी वागते, कशी बोलते. मग घेतली का तू? तुला घ्यायची का परीक्षा माझी? झाली ना, पास झाली ना तू. म्हणजे परीक्षा घेऊन झाली मी, घेतली कधी आता. घेतली तू? ते तिथून बघत होता ते. अरे परीक्षा घेतली, परीक्षा घ्यायला मीच बसलो होतो ना, मीच पेपर लिहिला सगळा. म्हणजे मला नाही समजलं. त्याला कोण होता? अरे काय माहिती ना, तो तिथून आला ना त्याचा. अरे एवढं तुझं सेस नाही का? तो वाटत नव्हतं का माझ्यासारखा, दिसत नव्हतं? तुझ्यासारखं? हा हा, तुझ्यासारखंच वाटत होता मला. हा माझ्यासारखा? तूच होता का? अरे मीच होतो रे तो. कशी वाटली परीक्षा? मला बिलकुल नाही आवडली, बिलकुल नाही आवडली. कशी वाटली? बरोबर पास झाली बरं का त्या परीक्षेत. बरोबर ऍक्टिंग केली म्हाताराची, मीच होतो ती म्हातारा. पण मस्त सामना केला, तेरड्या बिरड्या, म्हणजे तुला बोलता पण येतं चांगला नाही? मग बोलता यायला पाहिजे ना. हा. मग परीक्षा घेता का? अरे घ्यावी लागते परीक्षा अशी, मीच होतो तो. मीच परीक्षा घेतली तुझी. no, 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 no.